नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचे। तर बघू शकता, छत्रपती संभाजीनगरची जी काही GMCची जी काही भरती आहे ती लवकरच त्याचे पेपर होणार आहेत। आणि तसंच की आपलं नांदेडची भरती, नांदेडची पेपरची जी काही म्हणजे आन्सर की तर ती पण मुलांना मिळालेली, तर त्यातली काही आन्सर की आहे आणि जे काही प्रश्न आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा। तर त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास कसं करावं नेमकं मराठी व्याकरणावर, तर ते तुम्ही बघू शकता। बघा मी तुम्हाला दाखवते। पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता, हसणे या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। तर तुम्हाला समजू शकतं की हसणे याचा योग्य अर्थ ओळखायचा आपल्याला। तर हसण्याचं काय होतं, खाली ऑप्शन सुद्धा दिलेले, ओरडणे, रडणे, हास्य किंवा बोलणे। लगेच उत्तर येतं। हसणे या शब्दाचा योग्य जो अर्थ आहे तो आहे हास्य, ठीक आहे। तर पुढे आहे की बघा, खालीलपैकी पर्याय निवडा। नेत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता नेत्र म्हणजे आपल्याला माहितीच आहे, नेत्र म्हणजे काय तर डोळा, ठीक आहे। खूप सोपे प्रश्न आहेत। पुढे बघू शकता की दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे। बघा आता हा तिसरा प्रश्न आहे। पहिला आहे याच्यामध्ये घटकाभर, दुसरा आहे अगणित, तिसरा आहे भर दिवसा, चौथा आहे साथीदार। तर याचा आन्सर आहे बघा, इथे दिसतंय तुम्हाला अगणित। आता चौथा प्रश्न आहे, प्रमाण लेखनाच्या नियमानुसार अचूक लेखन असलेला शब्द ओळखा। तर बघा तुम्ही बघू शकता की परिवर्तन, आता कोणता शब्द बरोबर आहे? परिवर्तन 4 ऑप्शन दिलेले, तर तुमच्या बघा आपल्याला समजू शकतं की आता खूप सोपं आहे हे। परिवर्तन 2 नंबरचं ऑप्शन। तर पाचवा प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। हस्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आपल्याला माहितीच आहे, हस्त म्हणजे काय तर हात। आता 6वा प्रश्न सुद्धा दिलेला आहे की प्रमाण लेखनाच्या नियमानुसार अचूक लेखन असलेला शब्द ओळखा। तर प्रमाण लेखनाच्या नियमानुसार अचूक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, अचूक म्हणजे काय तर बरोबर असलेला शब्द निवडायचा आहे। तर काय आहे? महत्त्वपूर्ण। तर आपल्याला माहितीच आहे की 4 नंबरचा ऑप्शन आहे ते आन्सर आहे। पुढं पण दिलेलं आहे, 7 नंबरचा प्रश्न दिलेला आहे की योग्य पर्याय निवडा, ठीक आहे। तर आता गोपचं जसं की गोपी केलेलं आहे, ठीक आहे। तर तरुणचं काय होऊ शकतं? सोपं आहे, तरुणचं तरुणी होऊ शकतं। काही विद्यार्थ्यांना गोंधळ बी होऊ शकतो की हा युवती, कुणी केलेलं पण आहे तसं। तरुणी म्हणजे युवती येऊ शकतं किंवा तरुणी येऊ शकतं, पण तसं नाही आहे। तरुण तरुणी, गोपी जसं झालं तसंच तरुण तरुणी झालं, ओके। बघा पुढं सुद्धा आहे, 8 नंबरचा प्रश्न आहे। तर तुम्ही बघू शकता की हे जे आहे हे पूर्ण एवढे प्रश्न जे आहेत ते आलेले होते। अजून काही तर अजून बघा, रात्र या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। तर आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये रात्र या शब्दाचा योग्य अर्थ, तुम्ही जर शब्दार्थ बघितले, तुम्ही जर व्याकरण वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की याचा अर्थ होतो निशा। रात्र म्हणजे काय? निशा। कोणी कन्फ्युजन होऊन कुणी रात्र म्हणजे संध्याकाळ किंवा दिवस केला असेल, पण रात्राचा अर्थ होतो निशा। पुढे दिलेलं आहे की खालीलपैकी प्रकाशचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर बघा प्रकाशचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर एकदम सोपं आहे, आपल्याला माहितीचं ऑप्शन सुद्धा त्यांनी दिलेले आहे। प्रकाश म्हणजे काय तर तेज, प्रकाश म्हणजे काय तर ज्योती, आणि 4 नंबरचं उजेड। तर त्याचं ऑप्शन जे आहे 3 नंबर, केवळ 1, 2 आणि 4 म्हणजे तेज, ज्योती आणि उजेड। अंधार तर होऊ नाही शकत। खूपच सोपा प्रश्न होता बघा। तर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी भूमीचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर बघा खालीलपैकी भूमीचे समानार्थी शब्द कोणते आहेत? बघा भूमी म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे। भूमी म्हणजे धरती, पृथ्वी आणि वसुंधरा, ठीक आहे। हे 3, आकाश नाही होऊ शकत यामध्ये। तर याचं ऑप्शन क्रमांक जे आहे ते आहे 4, केवळ 1, 2 आणि 4, धरती, पृथ्वी आणि वसुंधरा। खूपच सोपे असे प्रश्न आलेले बघा। पुढे सुद्धा दिलेलं आहे की खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। लज्जा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर खूप सोपं आहे, आपल्याला माहितीच आहे की लज्जा म्हणजे काय तर शरम, पण खाली ऑप्शन सुद्धा दिलेले आहे। कोणी ऑप्शन कोणतंही टाकू शकतं, पण आपण थोडंसं विचार करून ऑप्शन निवडला पाहिजे। त्याचं खूप सोपं आन्सर आहे हे शरम, लज्जा म्हणजे शरम। तर बघा खाली परत दिलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, काळ ओळखायचा आहे। तो दररोज व्यायाम करतो या वाक्यातील काळ कोणता? आता बघा आपल्याला तर माहितीच आहे, आपण पूर्ण काळाचा अभ्यास करतच असतो। तर बघा तो दररोज व्यायाम करतो म्हणजेच काय
तो करतो ना दररोज व्यायाम, म्हणजे तो सध्या वर्तमान काळात आहे ना, तर ठीक आहे, आन्सर त्याचा आहे सामान्य वर्तमान काळ, 1 नंबरचं. आता फूल या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. बघा तुम्हाला दिलेलं आहे, आता फूल 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिलं आहे मूळ, दुसरं आहे झाड, तिसरं आहे पुष्प आणि चौथं आहे फळ. तर खूपच सोपा प्रश्न आहे हा पण. फूल म्हणजे काय तर आपल्याला योग्य अर्थ ओळखू शकतो आपण, त्याचा अर्थ होतो पुष्प. ठीक आहे, बघा तर तुम्हाला हे पूर्ण दिलेलं आहे. तर तुम्हाला अजून पुढे प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. पहिला आहे मुख. तर बघा मुख या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर एकदम सिंपल असं म्हणजे हा प्रश्न आहे. तुम्हाला माहितीच आहे मुख म्हणजे आपलं तोंड. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न सुद्धा इकडे खाली बघा, स्तुती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता तुम्हाला माहितीच आहे स्तुती करणे म्हणजे काय, प्रशंसा करणे, हो ना. एखाद्याची मागे आपली स्तुती करता किंवा समोर पण आपली स्तुती केली जाते तर ती प्रशंसा केली जाते. ठीक आहे, आणि मागे जी केली जाते निंदा. ओके, ठीक आहे, तर प्रशंसा ही समोर केली जाते, तर स्तुती म्हणजेच आपली निंदा. ओके, 2 नंबरचा ऑप्शन आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. साहस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर खूपच सोपा प्रश्न आहे. साहस, तर साहस म्हणजे काय, तर साहस म्हणजे धाडस. तुम्हाला याचे अर्थ जर आता तुम्हाला माहिती झालं की हे आपल्याला प्रश्न जे शब्दांचे शब्दार्थ विचारू शकतात, तर तुम्ही काय करा, जे काय आपल्याकडे व्याकरणचं बुक आहे त्याच्या मागं शब्द दिलेले असते बघा, पूर्ण वाचायचे, पूर्ण वाचा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये अडचण येणार नाही. तुम्ही आता बघू शकता, मी तुम्हाला खूप सारे प्रश्न दाखवले. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.